हाय, मी बासरी. आज ना, मी तर खरंच खूप थकले होते. कारण माझी काम करायची पण आज थोडी इच्छा नव्हती. पण मला ना, हे समोर माझं काम तसं दिसत होतं. आता काय करणार? काम तर आपल्याला करावंच लागणार आहे. कारण म्हणतात ना, की काम केलं तरच दाम भेटतो. तसंच काहीसं असतं. त्यामुळे ना, कंटाळा जरी आला, तरी आजचे कामं उद्यावर सोडून चालतच नाहीयेत. कारण आज जर नाही केलं आणि उद्या करू म्हणून जर ठेवलं ना, तर आजची आणि उद्याची डबल कामं पडतात. त्यामुळे ना, थोडा कंटाळा जरी आला, तरी असं वाटतं, की जाऊ दे कंटाळा करून चालणार नाही. आज जर नाही केलं, तर उद्या डबल काम करावं लागेल आणि उद्या जर कंटाळा आला, तर काय करायचं? त्यामुळे ना, आज कंटाळा आला होता म्हणून काम न आवरता मी ना, काम करायला सुरुवात केली होती. म्हणलं जाऊ दे, थोडं उठताना थोडं नको वाटेल करायला चालू करताना, पण एकदा जर आपण सुरुवात केली ना, तर आपल्याला छान वाटेल आणि जेव्हा सगळं आवरल्यानंतर सगळी रूम आवरून झाल्यास किती छान फ्रेश वाटेल. त्यामुळे ना, ते इमॅजिन करूनच मी ना, काम करायला सुरुवात केली होती आणि खरंच आपण जेव्हा ना, घर आवरतो, तेव्हा सगळं वातावरण थोडं फ्रेश झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला आणखीनच छान वाटतं. तेच इमॅजिन करून मी ना, इकडं काम करायला सुरुवात केली होती. कामं तसे बघताना असं वरून-वरून वाटतं, की आपण ना, हे कामं दररोजच करतो. पण असे काहीसे कामं असतात, की ते दररोज केले ना, तरच ते व्यवस्थित राहतात आणि ते केले तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं. त्यामुळे ना, भले ते काम छोटं दिसत असेल, तरीही ते मनापासून केलं तर ते आपल्यालाही प्रसन्न वाटून जातं आणि जर कोणी अचानक आलं, तर त्यांनाही वाटतं, की हां, जॉब करून पण ना, पोरीनं घर तरी छान ठेवलेलं आहे. त्यामुळे ना, माझं तर असं असतं, की भले आपल्याकडं कोणी कधी म्हणजे अचानक आलं किंवा कोणी नाही जरी आलं, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, पण आपल्याला पण प्रसन्न वाटेल म्हणून ना, माझं असतं, की भले थोडा कंटाळा आला तरी चालेल, पण आपण ना, काम थोडं मनापासूनच करायचं. आज सुरुवात केली होती हॉलपासूनच. कारण दिसताना असं वाटतं, की इथं काही असं आवरण्यासारखं नाहीये. पण ना, हे छोटे-छोटेच कामं ना आणि तेच जर व्यवस्थित केले, तर ते खूप छान वाटतं. त्यामुळे माझं हॉल तर सगळा आवरून झाला होता. नंतर इकडं किचनमध्ये आले. हे मला ना मसाला डब्बा मी धुवून तर ठेवला होता. पण त्याच्यामध्ये मला ना मसाले घालून ठेवायचे होते. आता म्हणलं हे अगोदर ना याच्यात पाणी होतं थोडं त्यामुळे म्हणलं जाऊ दे. हे पाणी तर पुसून घेतलेलं आहे. आता थोडा टाईम भेटला ना, तर नंतर याच्यात सगळे मसाले ते काढून आपण ठेवून घेऊ. तोपर्यंत इकडं किचनला थोडं आवरून घेतलं आणि ते झाल्यानंतर थोडी स्वयंपाकाची तयारी सुरुवात करणारच होती. पण म्हणलं आणखीन थोडा आपल्याकडे टाईमच आहे, तर ना बाकीचं पण सगळं आपण आवरून घेऊ. इकडं नंतर बेडरूममध्ये पण आले आणि इकडं सकाळी तसंच ठेवून ऑफिसला गेले होते. त्यामुळे इकडचं पण आवरायला सुरुवात केली. म्हणलं आता सुरुवात केलेलीच आहे, तर कशाला आळस करायचा त्यामुळे ना एक-एक कामं करूनच घेऊत. त्यामुळे हे सगळे ना आवरायला घेतलं होतं मी आणि हे सगळं करताना थोडं वाटत होतं, की हां, जाऊ दे कशाला करायचं, उद्या थोडं करू. पण नंतर जेव्हा सगळं काम आवरलं ना, तेव्हा मला ना खरंच खूप छान वाटत होतं. हे झाल्यानंतर मीही थोडी फ्रेश झाली आणि नंतर ना भांडे पण मी सगळे धुवून ठेवले होते. कारण सकाळी ना घाईच असते थोडी. त्यामुळे सकाळी कधी भांडे धुवून होतात, तर कधी होतही नाही. त्यामुळे आज ना तसंच झालं होतं. सकाळी काही माझं आवरून झालेलं नव्हतं. त्यामुळे आल्यासच ना सगळे भांडे पण धुवून घेतले आणि मला हेच नंतर भांडे ना लावून ठेवायचे होते. आता हे जर नाही लावून ठेवले ना, तर असं होतं की त्यात पाणी जातं आणि नंतर ते पांढरे तर पडतातच. त्यामुळे ना म्हणलं जेव्हाच्या तेव्हा लावून ठेवलेलं ते एक काम ओकेच होऊन जाईल. त्यामुळे इकडे भांडे लावून घ्यायचं काम माझं चालू होतं. हे झाल्यानंतर जेवण बनवायचं तर म्हणजे काय बनवायचं आणखीन फिक्स नव्हतं. पण म्हणलं की काही ना काही बनवायचंच आहे. तर त्याच्या अगोदर म्हणजे भात तरी आपण फिक्सच करतो ना म्हणलं. बाकीचं पोळी करायची का भाकरी करायची हे नंतर ठरवूत. त्याच्या अगोदर ना
आपण थोडं तरी त्याची तयारी करून ठेवू आणि भाजीपाल्याचा गाडा आलेलाच होता. म्हणलं जे काही नाहीये ना, ते आपण इथूनच घेऊत. आता मंडीत तरी कोण जाणार आहे? त्यामुळे इथूनच घेतले आणि ते पण ठेवून घेतले. ते झाल्यानंतर म्हणलं भात बनवणं तर मॅन्डेटरीच आहे. त्यामुळे तेच अगोदर इकडं ना भात लावून घेतला होता मी. आता भात ना मी कुकरला लावत नाही कधी-कधी कारण दोघंच आहेत आणि माझ्याकडे मोठं कुकर झालेलं आहे. त्यामुळे म्हणलं की एवढ्यासाठी एवढं मोठं कुकर कशाला लावायचं. त्यामुळे छोट्या पातेल्यातच लावून घेतलं आणि ब्लॉग कसा वाटला ते कारण एकच लाईक आणि एक सबस्क्रायबर किंवा एक शेअर पण जर एखादा व्ह्यू वाढला ना, तर नवीन जे म्हणजे यूट्यूबर असतात ना, त्यांना ना खरंच खूप छान वाटतं. कारण जेव्हा आपण नवीन काहीतरी करत असतो ना, तेव्हा आपण तेच-तेच गोष्ट प्रत्येक वेळेस चेक करतो.